अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस. यामध्ये आज अध्याय 36वा ते अध्याय 38वा वाचन करणार आहोत. आज आपण यामधील अध्याय 38वा पठन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र जाहले कैसी, विस्तारावे कृपेसी, मनोनी चरणी लागला. आर्त झालो मी त्रशेचा, घोट भरवी गा अमृताचा, चरित्र सांगे श्री गुरुचे, माझे मन निववी वेगी. सिद्ध मने नामधारकासी, तू जे जे मज पूससी, संतोष होतो आम्हासी, गुरुचरित्र आठविता. तुझ करिता आम्हासी, लाभ जोडे परियेसी, आठवली कथा सुरसी, विचित्र एक झाले असे. मागे कथन सांगितले, जे भक्ती द्रव्य आणिले, स्वामी अंगीकार नाही केले, समाराधना करावी म्हणोनी. नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक, कधी नाही आरानुक, नाही ऐसा दिवस नाही. ऐसा होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप गोत्रेसी, नामतया भास्कर. अति सुक्षीण ब्राह्मण, आला आपण दर्शना म्हणून, साष्टांगी नमस्कारून, भक्तिपूर्वक विनविले. ते देवसी भक्तजन, करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणोनिया. संकल्प करोनी तो ब्राह्मण, श्री गुरुसी भिक्षा करविन आपण, सवे सोपस्कार घेऊन, आला होता परियेसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा, सवे असे तंडुले कणिक, वरकड पदार्थ त्या पूर्तिका, सोपस्कार असे त्या पाशी. सर्व असे वस्त्री बांधिले, नेऊनी मठात ठेविले, भक्ते आनिक त्यासी बोलविले, गेला तो ब्राह्मण भोजनासी. भोजन करिता झाली निशी, आपण आला मठासी, गाठोडी ठेवी आपुले उशी, मग निद्रा करी देखा. नित्य घडे ऐसेची त्यासी, भक्त लोक येती आराधनेसी, आरानुक नव्हे त्यासी, नित्य जेवी समाराधनी. समस्त त्यास हासती, पहा हो समाराधनेसी आयती, घेऊन आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधनी. एकासी नव्हे पुरे अन्न, श्री गुरु शिष्य बहुजन, केवी करील हा ब्राह्मण, समाराधना करीन म्हणतो. लाज नये त्यासी कैसी, समाराधना म्हणायासी, देखा स्वयंपाक आम्हासी, तू करी आजी मधु करी. ऐसे नाना प्रकारे त्यासी, विनोद करीती ब्राह्मण परियेसी, ऐशा प्रकारे 3 मासी, क्रमिले त्या ब्राह्मणे तेथीची. नित्य होतसे आराधन, त्यांचे घरी जेवी आपण, गाठोडी उषा खाली ठेवून, निद्रा करी प्रति दिवसी. मास 3 क्रमिल्यावरी, समस्त मिळोनी द्विजवरिम, परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी आम्हासी, स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. ऐकोनी श्री गुरुच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला, मग चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला आई तिसी. आणिले द्वयशेर घृत, शाखा दोन्ही त्या पुरत, स्नान करोनी शुचिर्भूत, स्वयंपाक केला तये वेळी. समस्त ब्राह्मण तये वेळी, मिळून आले श्री गुरु जवळी, म्हणती आजी आमुची पाळी, यावनाळ अन्न घरी. नित्य होते समाराधन, आम्ही जेवतो मिष्टान्न, कैचा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना.
श्री गुरु म्हणती द्विजासी, नका जाऊ घरासी, शीघ्र जावे अंघोळीसी, येथेची जेवा तुम्ही आजी. ब्राह्मण मनी विचारिती, मठी असे सामग्री आयती, स्वयंपाक आता करविती, आम्हासी निरोपिती याची गुणे. समस्त गेले स्नानासी, श्री गुरु बोलविती ब्राह्मणासी, शीघ्र करी का होईल निशी. ब्राह्मण अपार सांगितले, स्वयंपाक झाला तक्षण, सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण, निरोप देती जा धावून. ब्राह्मण समस्त पाचारी, ब्राह्मण गेला गंगेसी, बोलावितसे ब्राह्मणासी, स्वामींनी बोलविले तुम्हासी, शीघ्र यावे म्हणोनिया. ब्राह्मण म्हणती तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी, तुवा शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करावी जाय वेगी. ऐसी ऐकोनी तो ब्राह्मण, गेला श्री गुरु जवळी आपण. ब्राह्मण न येती ऐसे म्हणे, आपण जेऊ अपरात्री. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हासी, सहपंक्तीने ब्राह्मणासी, जेऊ आम्ही निर्धारी. ब्राह्मणासहित आम्हासी, जेऊ वाडी घातू परियेसी, जरी अंगीकार न करीसी, न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी, जो निरोप द्याल आपणासी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणासहित जेऊ वाडीन. ब्राह्मण मनी विचारी, श्री गुरु असती पुरुषावतारी, न कळे बोले कवने परी, आपुले वाक्य सत्य करील. मग काय करी तो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून. मजन येती ब्राह्मण, विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु आणिक शिष्याशी, निरोपिती वा जावेंगेसी, बोलावूनी आणि ब्राह्मणासी, भोजन करा म्हणोनी. शिष्य गेला धावत, समस्त ब्राह्मणा ते बोलावित, स्नाने करूनी आले त्वरित, श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करावेंगेसी, जेवा आजी सहकुटुंबेसी, ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्त्रपत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी, उभा होता ब्राह्मण जवळी, त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणासी, विनंती करावी तुवा ऐसी, तुम्ही यावे सहकुटुंबेसी, आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन, विनवतसे तो ब्राह्मण, द्विज म्हणती त्यासी हासून, काय जेवा म्हणतोस आम्हा. आम्हा इतुके ब्राह्मणासी, एक एक शीतने वाट्याशी, आमंत्रण सांगावया न लाजसी, नमस्कारितोसी घडी घडी. वृद्ध आपण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती, ऐसे श्री गुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण. हे का बरवे बरवे म्हणती, सकळ पत्रावळी करीती, ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करिता झाला उपचारे. त्रिकरणपूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगळारती, तेने श्री गुरु संतोषती, ठाय झाला म्हणती वेंगे. स्वयंपाक आणुनी आपणा जवळी, ठेवी म्हणती तये वेळी, आणोनिया तात्काळी, श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी, झाकुनी ठेवी आम्हापाशी, म्हणोनी वस्त्र देते तये वेळी. झाकिले वस्त्र अन्नावरी, कमंडलू उदक घेऊनी करी, श्री गुरु प्रेक्षेती अन्नावरी, अभिमंत्रोनी तये वेळी. बोलावुनी म्हणती ब्राह्मणासी, उघडो नको अन्नासी, काढुनी नेऊनी समस्ताशी, वाडी वेंगी म्हणोनिया. तूप घालोनी घंटात, ओतोनी घे आणि खात, वाढी वेंगी ऐसे म्हणत, निरोप देती श्री गुरु. ठाय घातले समस्तासी, वाडी तसे ब्राह्मण परियेसी, लोक पाहाती तटस्थेसी, महताचार्य म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढो लागा या द्विजाशी, आणिक उठिले बहुतेसी, वाढू लागले तये वेळी. भरोनी नेती जितुके अन्न, पुन मागती परिपूर्ण, घृत भरले असे पूर्ण, घट ओतोनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुशी, जेविताती अति हर्षी, द्विजवर पुसतसे. जो जो मागाल तो पदार्थ, वाढू वेंगे ऐसे म्हणत, भागले ती क्षुधाक्रांत, क्षमा करणे म्हणतसे. घृत असे आपुले करी, वाढी तसे महापुरी, विप्र म्हणती पुरे करी, आखंडवरी जेविलो. भक्ष परमान्न
पत्रशाखा ब्राह्मणवाडी ताती अनेका शर्करा दधी लवणाधिका अनिका परी जेविले तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा उज्जिष्टे काढिती त्यात काळिका आश्चर्य मनिती तये वेळी तांबूलादी देती समस्तासी श्री गुरु बोलावुनी तयासी बोलावा म्हणती आपुले कलत्रपुत्रासी समस्त येऊनी जेवितील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागती निरोपित शूद्रादी ग्राम लोक बोलावा त्यांचे स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत पाचारिता आले समस्त जेवूनी गेले तये वेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामियासी अत्यंच आहे ती उरले बोलावा तया समस्तासी अन्न द्यावे वाढुनी त्यासी जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भूका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरा पिटा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तये वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी मग निरोपिती त्या द्विजाशी भोजन त्वा करावे श्री गुरु निरोपी भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊनी जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव ऐसी तया दिवसी विचारिती सहस्त्रचारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजा ते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त जाहले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष असे धनी श्री नरसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरा समवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसतो दंडधारी सत्यत्रेमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती हाची परब्रह्म या ते नर जे म्हणती ते आजाती अधोगती वर्णावया नाही मती म्हणती हाची परब्रह्म नव्हे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपूर्ण होते 3-2.5 शेर 4 सहस्त्र जेविले केवी आनिक एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेता ते जीव आणिले शुष्क काष्ठासी पल्लव आनिक एका याची महिमा कोणासी देऊ आता साम्या कुमसी होता त्रिविक्रमा त्यासी दाखविले विश्वरूप क्रामात होती वांज महिषी क्षीर काढविले आपुले भिक्षेशी वेद म्हणविले पतिता मुखेसी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आनिक जाहले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने विनकरी होता एक भक्त तयासी दाखविला श्री पर्वत काशी क्षेत्र क्षण लागत एका भक्तासी दाखविले आनिक अपार चरित्रता अमित असे हो सांगता क्षितिवरी समस्त दैवते तयांचे नव्हे सामर्थ्य समस्त देवाते आराधिता आलस्य होय मन काम्यता दर्शन मात्रे श्री गुरुनाथा सकळाभिष्टे होता ती ऐसी म्हणती विप्रलोक अपूर्व जाहले कौतुक ख्याती ऐकती समस्त देख श्री गुरूंचे चरित्र सिद्ध मने नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्त बहुवसी शिष्य जाहले श्री गुरूंचे नाना राष्ट्रीचे भक्त येती श्री गुरुची सेवा करीती अंतकरणी एकचित्ती भजनारासी प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमुन ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्तिका द्विज चतुसहस्त्रभोजन नाम
त्रिशत अध्याय संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.